नमस्कार. कार्तिक एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. एक छोटीशी गोष्ट सांगते तुकाराम महाराजांची. श्रीमंती पाहून तुकारामाची आप्पाजी गोळवे यांनी आवडीने दिले अवलाईला. लग्न झाले सुखासुख, सगळं सुख चालले असता दुष्काळाचा डोंगर येऊन पडला गावावर. दुष्काळात सर्व काही झाली निष्कासित, उरली फक्त एक म्हैस. एके दिवशी घडले अपरिचित, कीर्तनात गुंग तुकाराम महाराज. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. कीर्तनात गुंग तुकाराम महाराजाचं त्या दिनी आले महाराजांच्या दारी चोर. एकच उत्पन्नाचं साधन होती जी म्हैस. चोर घेऊन जात होते अदृश्य वाटेनं. विठ्ठलाला वाटले वाईट, विठ्ठल आला वेताळाचं सोंग घेऊन. चोर जाई वेगळ्या वेगळ्या वाटेनं, जिथं तिथं दिसी रूप भूताचं. वैतागून हारून म्हैस घेऊन गेले परत, बांधून ठेवली तुकाराम महाराजांच्या गोठ्यात. निघाले चोर परतीच्या प्रवासात, तरी विठ्ठल न सोडी त्यांची वाट. वैतागून चोर गेले तुकोबाच्या कीर्तनात, पाय धरून त्यांचे मागे माफी भरपूर. रागवले तुकाराम महाराज विठ्ठलावर, वेळ तुझकडे आहे चोरास पकडवायास, का नाही उतरलास मूर्तीत जिथे करतोय मी कीर्तन. विठ्ठल एकी तुकारामाचा हट्ट, उतरले साक्षात रूप मूर्तीत. आवडीला कळे घडलेला सर्व पराक्रम. खुश झाली म्हैस आणून दिली म्हणून, रोज म्हशीचं दूध देई तुकाराम महाराजास. तुका म्हणी मज नको हे दूध, दे ग थोडं माझ्या पांडुरंगाचं. दे की ग थोडं माझ्या पांडुरंगाचं. आवली म्हणी, काय ते नुसतं काळ्याचं ध्यान मनात. तुका समजावी अवलाईला तिच्या शब्दात. म्हणी, श्रीमंत जेव्हा केलंस तू लग्न मज संग. तुका म्हणी, मी होतो श्रीमंत जेव्हा केलंस तू लग्न मज संग. आता गरिबी आली म्हणून सोडून गेलीस का ग. आवली म्हणे, डोळ्यात पाणी आणून कसं सोडू तुम्हास, तुम्ही तर माझे पती परमेश्वर.